Welcome students in Exam College Karad. Myself Pawar MA. My subject is Agriculture Science and Technology. Last lecture we have to study fourth traditional crop is soybean. Now today's we are studying next traditional crop is gram. So its common name is herbera. Botanical name is Cicer arietum. Family Leguminosae. ओरिजिन साऊथ वेस्ट एशिया. तर या लेक्चरला आपण ग्राम हे ट्रॅडिशनल क्रॉप काय करणार आहे, स्टडी करणार आहे. त्याचं कॉमन नेम जे आहे ते काय आहे तर हरभरा आहे. तुम्हाला माहिती आहे हरभरा, आता तुम्ही चण्याचं पीठ वगैरे वापरता ते तुम्हाला माहिती आहे. हरभरा हे म्हणजे कॉमन सगळ्या युजेसमध्ये येतं. आपण रेग्युलर आपल्या जेवणामध्ये वगैरे काय करत असतो, यूज करत असतो. तर याचा आपण स्टडी करणार आहे. त्याच्यासाठी लागणारे म्हणजे प्रिपॅरेटरी टिलेज असेल, सोईंग इन सीझन टाईम असेल, ट्रीटमेंट ऑफ सीड असेल, हे पॉईंट्स काय करणार आहे आपण स्टडी करणार आहे. तर बघा त्याचे युजेस काय आहेत. बघा युजेस, ग्राम इज अ इम्पॉर्टंट रब्बी क्रॉप इन इंडिया. इट कंटेन्स कार्बोहायड्रेट, प्रोटीन, विटामिन्स. लीव्स ऑफ यंग ग्राम क्रॉप यूज्ड ॲज अ व्हेजिटेबल्स. आणि काय केलं जातं तर त्याचे जे लीव्स आहेत, यंग लीव्ह जे असतात, टेंडर पार्ट जो असतो वरचा, तो काय केला जातो व्हेजिटेबलसाठी यूज केला जातो. त्याची भाजी बनवली जाते. आणि इट कंटेन्स कार्बोहायड्रेट, विटामिन्स अँड प्रोटीन्स. नेक्स्ट, इट इज कंज्युम्ड इन द फॉर्म ऑफ स्प्लिट, फ्लोर, कुक्ड, salted or unsalted grains. It is also used of preparation of sweet product, the पुरणपोळी, लड्डू, मैसूर पाक इट्सेट्रा. म्हणजे ग्रामचा कशामध्ये यूज केला जातो, जे स्वीट प्रोडक्ट्स असतात ते बनवण्यासाठी, म्हणजे पुरणपोळी असेल, मैसूर पाक असेल, नेक्स्ट लड्डू असेल, त्याच्यामध्ये काय केला जातो या ग्रामचा यूज केला जातो. इट कंटेन्स मॅलिक ॲसिड अँड ऑक्झॅलिक ॲसिड. तर हे ग्राम जे आहे ते काय करत असतं, मॅलिक ॲसिड अँड ऑक्झॅलिक ॲसिड जे आहे ते काय करत असतं, कंटेन करत असतं. आणि त्याची मॅलिक ॲसिड आणि ऑक्झॅलिक ॲसिड हे काय केलं जातं, कलेक्ट केलं जातं. आणि त्याची मेडिसिनल व्हॅल्यू जी आहे, म्हणजे मेडिसिनल प्लांट आहे जसं ग्राम हे, त्याच्यातून मॅलिक ॲसिड आणि ऑक्झॅलिक ॲसिड काय केलं जातं, कलेक्ट केलं जातं. आणि त्याच्यापासून मेडिसिनल युजेस होतात त्याचे. नेक्स्ट, ग्रेन्स ॲज वेल ॲज हस्क आर युज्ड ॲज अ हॉर्स फीड. आणि काय केलं जातं, याचे ग्रेन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे घोड्याला हरभरा खायला दिला जातो. तर त्याचे जे हस्क असेल म्हणजे जो भुसा राहिलेला असतो तोही त्याच्यासाठी यूज केला जातो. आणि हा हरभरा म्हणजे जे सीड्स असतील ते सुद्धा काय केले जातात, याच्यामध्ये यूज केले जातात. नेक्स्ट पॉईंट आहे आपला सॉईल. युजेस बघितले त्याचे काय काय युजेस आहेत. तर त्याचे टेंडर पार्ट ऑफ लीव्स काय केले जातात, व्हेजिटेबलसाठी यूज केले जातात. नेक्स्ट, स्वीट प्रोडक्ट्स आहेत ते बनवण्यासाठी काय केले जातात, यूज केला जातो या ग्रामचा, म्हणजे पुरणपोळी, मैसूर पाक, लड्डू इट्सेट्रा. नेक्स्ट यूज होता त्याचा ऑक्झॅलिक ॲसिड आणि मॅलिक ॲसिड काय केलं जातं, कलेक्ट केलं जातं. आणि त्याच्यापासून मेडिसिनल यूज त्याचे केले जातात. नेक्स्ट पॉईंट आहे बघा सॉईल. आता त्याच्यासाठी लागणारी सॉईल कसली आहे बघा, सँडी सॉईल सुद्धा यूज केली जाते. ब्लॅक कलरची सॉईल असेल. इट इज ग्राम इज फर्टिलिटी रेस्टोरेटिव्ह क्रॉप. म्हणजे कसलं क्रॉप आहे हे, ग्राम फर्टिलिटी अँड रेस्टोरेटिव्ह, पुनर्संचयित क्रॉप म्हणजे पीक जे आपण म्हणतो त्याला. तर ते काय आहे, ग्राम हे काय आहे, पुनर्संचयित पीक आहे. नेक्स्ट, इट इज ग्रोन ऑन अ व्हरायटी ऑफ सॉईल रेंजिंग फ्रॉम लाईट टू हेवी सॉईल. काय केलं जातं, लाईट टू हेवी सॉईलसाठी यूज केला जातो. या त्या सॉईलचा काय केला जातो, याच्यामध्ये यूज केला जातो. सँडी सॉईल असेल, ॲल्युवाईल सॉईल असेल किंवा ब्लॅक सॉईल असेल, याचासुद्धा काय केला जातो, ग्रामसाठी यूज केला जातो. नेक्स्ट जे आहे त्याचं pH रेंज किती आहे बघा, ऑप्टिमम pH रेंज जो आहे तो 6 to 7.5. ऑप्टिमम pH रेंज 6 to 7.5 एवढा काय आहे याचा pH आहे. नेक्स्ट, वॉटर लॉगिंग, सलाईन अँड अल्कलाईन कंडिशन्स आर हार्मफुल. आणि ज्या वॉटर लॉगिंग, सलाईन, अल्कलाईन कंडिशन ज्या असतील तर या पिकासाठी काय आहेत, त्या हानिकारक आहेत. नेक्स्ट आहे क्लायमेट. नेक्स्ट पॉईंट काय आहे, क्लायमेट. इट इज ग्रोन इन कूल अँड ड्राय प्लेस. म्हणजे ड्राय क्लायमेटमध्ये काय केलं जातं, कूल अँड
ड्राय क्लायमेट याच्यासाठी काय केलं जातं, ग्रामसाठी यूज केलं जातं. म्हणजे त्या कंडिशनला काय केलं जातं तर ग्राम सो केला जातो. नेक्स्ट त्याच्यासाठी लागणारा जो ॲन्युअल रेनफॉल आहे तो किती आहे, 400 to 700 मिलीमीटर एवढा काय लागतो त्याच्यासाठी, तर ॲन्युअल रेनफॉल जो आहे तो एवढा याच्यासाठी लागत असतो. नेक्स्ट इट टेम्परेचर गोज बिलो 5 डिग्री सेल्सिअस अँड 25 to 30 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचर रेंजमध्ये काय केलं जातं तर हे ग्राम हे पीक काय घेतलं जातं. नेक्स्ट आहे क्लाउडी वेदर अँड फ्रॉस्ट कंडिशन्स ड्युरिंग फ्लावरिंग रिड्यूस फ्लावरिंग अँड सीड सेटिंग. आणि काय होतं जेव्हा क्लाउडी एन्व्हायरमेंट असेल किंवा फ्रॉस्टी एन्व्हायरमेंट असेल त्यावेळेस हे ग्रामचे काय होतात तर सीड सेटिंग जे असतात, सीड सेट होण्याच्या दरम्यान जर क्लाउडी अँड फ्रॉस्टी वेदर असेल तर त्याचं फ्लावरिंग काय होतात तर ते गळून पडतात आणि सीड सेटिंग होत नाही. हे त्याच्यासाठी काय आहे तर हार्मफुल क्लायमेट आहे, काय ते त्याच्यासाठी हार्मफुल आहे. नेक्स्ट पॉईंट आहे तो आपला प्रिपरेटरी टिलेज. आता नांगरलेली जमीन, सुरुवातीला जी जमीन नांगरतो आपण त्याला काय म्हटलं जातं तर प्रिपरेटरी टिलेज. मग त्याच्यासाठी किती वेळा प्लगिंग करावं लागतं, हॅरोइंग्स करावं लागतं ते काय दिलेलं आहे या पॉईंटमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. ग्राम इज हार्डी क्रॉप, इट कॅन बी ग्रोन ऑन क्लाउडी ऑर रफ सीड बेड. म्हणजे कसले याच्यासाठी लागतात, क्लाउडी अँड रफ सीड बेड असतात. म्हणजे याच्या आधी आपण जे बघितलं होतं सोयाबीन असेल किंवा ग्राउंडनट असेल त्याच्यासाठी सीड बेड कसा लागतो रे, फाईन सीड बेड लागतो. तसंच यासाठी जो सीड बेड जो आपण तयार करणार आहे म्हणजे जमीन नांगरल्यानंतर ज्या रोज आपण तयार करणार आहे ते याच्यासाठी कशा लागणार आहेत तर क्लाउडी अँड दुसऱ्या कसल्या आहेत रफ सीड बेड आहेत त्या काय केल्या जातात तिथे वापरल्या जातात. नेक्स्ट आहे 1 डीप प्लगिंग इज गिवन आफ्टर हार्वेस्ट ऑफ खरीप क्रॉप बाय आयर्न प्लग. आणि काय केलं जातं 1 डीप प्लगिंग केलं जातं. म्हणजे आता जमीन आपण तयार करतोय त्याच्यासाठी काय लागतं ग्राम या पिकासाठी काय केलं जातं 1 डीप प्लगिंग केलं जातं त्याच्यामध्ये. नेक्स्ट जे आहे 1 to 2 हॅरोइंग्स आर गिवन प्रिपेअर सीड बेड. आणि काय केलं जातं 2 ते 3 वेळा त्याच्यावरती कष्ट घेतले जातात. ज्या आपण रोज तयार केलेल्या आहेत त्याच्यावरती काय केलं जातं 1 ते 2 वेळा आणखीन हॅरोइंग्स केले जातात. आणि काय केले जातात तर ते सीड बेड प्रॉपरली सीड बेड काय होतात तयार केले जातात. आणि मग नेक्स्ट जो आहे त्याचा पॉईंट पुढचा कुठला आहे तर सोईंग टाईम. आता इथंपर्यंत आपली जमीन काय झाली तयार करून झालेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे सोईंग. आता सोईंग मध्ये परत सीझन असेल त्याचा टाईम असेल, नेक्स्ट मेथड्स असतील, सीड रेट असेल त्याच्यामध्ये काय होतं तर सोईंगमध्ये हे पॉईंट्स येत असतात. तर बघा सोईंग टाईम आणि सीझन काय आहे त्याचं बघूया आपण. इट इज युजली ग्रोन इन रब्बी सीझन. द ऑप्टिमम टाइम ऑफ सोईंग इज फ्रॉम 15 ऑक्टोबर टू 15 नोव्हेंबर. म्हणजे काय केले जातात 15 ऑक्टोबर टू काय केले जातात 15 नोव्हेंबर या दरम्यान काय केले जाते हे ग्रामचं सोईंग केलं जातं. हा झाला त्याचा टाईम. नेक्स्ट आहे सोईंग मेथड्स अँड स्पेसिंग. सोईंग मेथड्स. आता सोईंग मेथड्स कोणकोणत्या यूज करतो आपण इकडे आपल्या इकडे जर बघितलं तर कोणकोणत्या मेथड्स यूज केल्या जातात तर ड्रिलिंग असेल, डिबलिंग असेल, नंतर फरोज मेथड असेल ती काय केली जाते तर यूज केली जाते. मोस्टली 2 कोणत्या आहेत तर ड्रिलिंग अँड डिबलिंग या काय केल्या जातात यूज केल्या जातात. सोईंग मेथड जे असतील ड्रिलिंग डिबलिंग. आणि ज्या स्पेसिंग जे असेल ते कशावरती डिपेंड आहे इट डिपेंड्स ऑन द व्हरायटी. म्हणजे जी आपण याची व्हरायटी वापरणार आहोत ग्रामची जी व्हरायटी कोणती घेणार आहे त्याच्यावरती काय असते तर स्पेसिंग जे आहे ते काय आहे तर डिपेंड आहे. बघा ग्राम इज सोन बाय ड्रिलिंग डिबलिंग और प्लग फरोज मेथड. जनरली सोन बाय ड्रिलिंग मेथड, सोईंग इन प्लग फरोज बिहाइंड देशी प्लग. आणि काय केलं जातं प्लग फरोज मेथड किंवा ड्रिलिंग अँड डिबलिंग या
तिन्ही मेथडनी काय केलं जातं तर ग्राम हे सो केलं जातं. त्याच्यासाठी ऑप्टिमम रो स्पेसिंग फॉर डिफरंट व्हरायटीज ॲज फॉलोज, म्हणजे ऑप्टिमम स्पेसिंग जे असेल त्याचं रेंज जे असेल स्पेसिंगची ती कशावरती डिपेंड आहे तर त्याच्या व्हरायटीजवरती डिपेंड आहे. मग कोणकोणत्या व्हरायटीज आहेत? देशी आणि काबुली. फर्स्ट आहे देशी आणि सेकंड जी आहे कुठली आहे काबुली. तर या काय व्हरायटीज आहेत त्याच्या देशी आणि काबुली. म्हणजे आता देशी जे असतील ग्राम्स ते कसे असतात त्याचे सीड्स एकदम छोटे छोटे असतात आणि काबुलीचे जे असतात तर ते एकदम मोठे सीड्स असतात. आपल्याला बाजारामध्ये सुद्धा उपलब्ध होतात आणि आपण काय करतो त्याचं जे म्हणजे छोले भटुरे वगैरे तुम्ही खाता त्याच्यामधलं जे कोणता ग्राम यूज केला जातो तर हा काबुली ही व्हरायटी काय केली जाते त्याच्यामध्ये यूज केली जाते. मग इथं स्पेसिंग कशावरती डिपेंड आहे तर या दोन्ही व्हरायटीजवरती काय आहे तर स्पेसिंग डिपेंड आहे. नेक्स्ट बघा सीड रेट जो असेल तो काय देशीसाठी असेल तो 65 to 70 किलोग्राम पर हेक्टर. 65 to 70 किलोग्राम पर हेक्टर. आणि काबुलीसाठी जो आहे तो कोणता आहे 80 to 90 किलोग्राम पर हेक्टर. 90 किलोग्राम पर हेक्टर एवढा काय आहे त्याचा सीड रेट आहे. तर आता स्पेसिंगमध्ये आपण जे बघितलं देशी आणि काबुली व्हरायटी त्याच्यामध्ये स्पेसिंग बघा किती आहे 30 into 10 सेंटीमीटर अँड 45 into 10 सेंटीमीटर एवढं याच्या देशी आणि काबुलीसाठी काय केलं जातं स्पेसिंग दिलं जातं. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपला सीड रेट झाला. नेक्स्ट आहे सीड ट्रीटमेंट. आता सीड ट्रीटमेंट देशी आणि काबुली या दोन्ही व्हरायटीसाठी आपल्याला काय करायचं सीड ट्रीटमेंट द्यायची आहे. तर बघा सीड इज ट्रीटेड विथ कार्बेंडाझाईम थायरम प्लस बाविस्टाइन 2 to 3 ग्राम पर किलोग्राम. म्हणजे हे जे थायरम प्लस बाविस्टिन जे आहे ते कशासाठी किती यूज केलं जातं 2 ते 3 ग्राम पर किलोग्राम एवढं काय केलं जातं हे यूज केलं जातं. नेक्स्ट आहे बघा ग्राम सीड इज ऑल्सो ट्रीटेड विथ रायझोबियम कल्चर जस्ट बिफोर सोईंग. आणि जे रायझोबियम कल्चर आहे आपण काय करतो सो करायच्या आधी म्हणजे ते जे आपण याचं ग्रामचं पीक घेणार आहे सीड सो करणार आहे त्याच्या आधी काय केलं जातं रायझोबियम कल्चर यूज केलं जातं. आणि रायझोबियम कल्चर काय करत असतं तर इट फिक्सेशन ऑफ नायट्रोजन इन्क्रीज्ड नोडुलेशन ऑफ रूट्स. म्हणजे जे रायझोबियम कल्चर आपण यूज करणार आहे ते कशासाठी यूज केलं जातं तर नायट्रोजन फिक्सेशनसाठी यूज केलं जातं अँड इट इन्क्रीज्ड मॉड्युलेशन ऑफ रूट्स. नेक्स्ट पॉईंट आहे व्हरायटीज. आता याच्या वेगवेगळ्या देशी आणि काबुली या दोन्ही व्हरायटीजवरून काय पडलेलं आहे त्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज ज्या आहेत त्या पडलेल्या आहेत बघा. व्हरायटीज N31 N59 चाफा विजय विकास विश्वास दिग्विजय. तर या काय देशी व्हरायटी आहेत. कोणकोणत्या विजय विकास विश्वास अँड दिग्विजय या काय आहेत याच्या व्हरायटीज आहेत देशी व्हरायटीज आहेत. नेक्स्ट काबुली व्हरायटी जी आहे त्या कोणकोणत्या आहेत बघा विराट विहार पीके व्ही काबुली सदाबहार आणि श्वेत. सदाबहार अँड श्वेत. तर या काय त्याच्या व्हरायटीज आहेत देशी आणि काबुलीवरून काय केलेल्या आहेत तर या वेगवेगळ्या व्हरायटीज पडलेल्या आहेत. देशीमध्ये कोणकोणत्या आहेत विकास विश्वास दिग्विजय चाफा या काय आहेत त्याच्यामध्ये व्हरायटीज आहेत. नेक्स्ट आहेत काबुलीमध्ये कोणकोणत्या आहेत सदाबहार श्वेत असेल. नेक्स्ट आहे काबुली 2 विराट अँड विहार या काय आहेत तर या काबुली व्हरायटीज आहेत. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपला कुठला आहे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. आता जी खतं वापरली जातात याच्यामध्ये मोस्ट कॉमन सगळ्याच पिकांना कोणतं आपण यूज करतो तर FYM फार्म यार्ड मॅन्युअर. हे
काय केलं जातं, यूज केलं जातं. किती यूज केले जाते बघा, 12 to 15 कार्ट लोड्स FYM इज कंपोस्ट पर हेक्टर इज मिक्स्ड सॉइल ॲट द टाइम ऑफ लँड प्रिपरेशन. म्हणजे जेव्हा लँड प्रिपेअर करत असतो तेव्हाच हे काय केलं जातं, फार्म यार्ड मॅन्युअर हे काय केलं जातं, 12 ते 15 कार्ड काय केले जातात याच्यामध्ये वापरले जातात. नेक्स्ट, द डोस ऑफ न्यूट्रियंट्स रेनफेड क्रॉप इज 10S 40S 20. तर रेनफेड क्रॉपसाठी जे असेल 10S 40S 20, 10S 40S 20 म्हणजे काय आहे 10S 40S 20, तर NPK नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम हे काय केलं जातं, तर फर्टिलायझर्स याच्यामध्ये यूज केले जातात. आणि त्याचं जे प्रपोर्शन असेल ते किती दिलेले आहे, 10S 40S 20. नेक्स्ट जे आहे हे झालं रेनफेड क्रॉपसाठी. नेक्स्ट आहे इरिगेटेड क्रॉपसाठी बघा, 20S 60S 40, 20S 60S 40 हे झालं इरिगेटेडसाठी. नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम रेनफेडसाठी असेल ते प्रपोर्शन किती आहे, 10S 40S 20. नेक्स्ट इरिगेटेडसाठी जे असेल ते 20S 60S 40 एवढं प्रपोर्शन काय केलं जातं, इथं यूज केलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे आपला इरिगेशन. तर इरिगेशन जे असेल, सिंचन, वेगवेगळ्या फॅसिलिटीज असतात इरिगेशनच्या, त्या काय केल्या जातात, वापरलेही जातात इथे. तर बघा, इरिगेशन जनरली ग्राम क्रॉप इज ग्रोन ॲज अ रेनफेड क्रॉप, रेसिड्युअल सॉइल मॉइश्चर डिपेंडिंग अपॉन द सॉइल टाईप. आणि मोस्टली कधी घेतलं जातं पीक, तर पावसाळ्यामध्येच रेनफेड क्रॉप आहे, हे पावसाळी पीक आहे आणि ते पावसाळ्यामध्येच काय केलं जातं, घेतलं जातं. आणि त्याच्या सॉइलच्या म्हणजे जी सॉइल आहे तिथला सॉइल टाईप जो आहे त्याच्यावरती काय असतं, तर याला किती पाणी द्यायचं हे त्याच्यावरती डिपेंड असतं. नेक्स्ट पॉईंट आहे बघा आपला इंटरकल्टिवेशन. आणि इरिगेशन जेव्हा आपण त्याला प्रोव्हाइड करत असू, पाणी प्रोव्हाइड करत असू, ते 300 ते 400 मिलीमीटर एवढं काय करू शकतो, त्याला पाणी प्रोव्हाइड करू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे आपला इंटरकल्टिवेशन. आता क्रॉप आपण सो केलेला आहे ग्रामचं, त्याच्या काही दिवसातच काय होतं, तर एक 14 ते 15 दिवसामध्ये तिथं इंटरकल्टिवेशन वीड्स वगैरे यायला सुरुवात होतात. तर बघा, फर्स्ट 4 to 5 weeks आर क्रिटिकल फ्रॉम वीड कंट्रोल पॉईंट ऑफ व्ह्यू. यूज ऑफ इमर्जन्स हर्बिसाइड्स फॉलोड बाय हँड विडिंग अँड होईंग 15 days इंटरवल. आणि काय होतं, तर पहिल्या 15 दिवसानंतर काय होतं, तर तिथे वीड्स यायला सुरुवात होतात. मग आपण त्याच्यासाठी हर्बिसाइड्स यूज करू शकतो किंवा हँड यूज सुद्धा करू शकतो, विडिंग करू शकतो. म्हणजे ती भांगलणी केली जाते, ती सुद्धा काय केली जाते, तिथं वापरली जाते. तर हे इंटरकल्टिवेशन आहे. पहिल्या 3 ते 4 वीक्स नंतर काय होतं, तर 4 ते 5 वीक्स नंतर काय होतं, तिथे इंटरकल्टिवेट व्हायला सुरुवात होती. नेक्स्ट आहे निपिंग. So what is nipping? Nipping also called as a topping. म्हणजे जे यंग लीव्स आहेत ते काय केले जातात, कट केले जातात. वरचे यंग लीव्स आहेत ते, आणि त्याचा यूज कशासाठी केला जातो, तर व्हेजिटेबलसाठी यूज केला जातो. बघा, निपिंग इज ग्राम इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ टॉपिंग. टिप्स आर निप्ड ऑफ टिप्स ऑफ यंग ब्रांचेस आर रिमूव्ड इज कॉल्ड ॲज अ टॉपिंग. आणि निपिंगला काय म्हटलं जातं, तर टॉपिंग असं म्हटलं जातं. म्हणजे जे यंग लीव्स आहेत त्याचे यंग जो पार्ट आहे तो काय केला जातो, कट केला जातो. त्याला काय म्हटलं जातं, तर निपिंग किंवा टॉपिंग असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघा, इट इज डन व्हेन द क्रॉप इज ग्राउंड ऑदर स्टेज ऑफ 10 to 15 सेंटीमीटर हाईट. आणि त्या प्लांटचे 10 ते 15 सेंटीमीटर प्लांट वाढल्यानंतर मग काय केलं जातं त्याचं, तर जे यंग लीव्स असतील तिथे काढले जातात. यंग ब्रांचेस असतील त्या काय केल्या जातात, काढल्या जातात. नेक्स्ट आहे कलेक्शन ऑफ मॅलिक ॲसिड. नेक्स्ट पॉईंट आहे
कलेक्शन ऑफ मॅलिक ॲसिड. बघा, वेन प्लांट्स आर 40 to 60 days ओल्ड द लीव्स सिक्रेट्स ॲसिड. काय होतं, 40 ते 60 दिवसानंतर काय होतं, जेव्हा प्लांट ओल्ड होतं तर ते जे लीव्ज आहेत त्याचे ते काय करत असतात तर सिक्रेट मॅलिक ॲसिड सिक्रेट करत असतात आणि ते काय केले जातात, कलेक्ट केले जातात. नेक्स्ट बघा, मॅलिक ॲसिड ॲज ऑक्झॅलिक ॲसिड लोकली नोन ॲज म्हणजे जे तुम्हाला माहिती आहे, आपण जर हरभऱ्याचं तुम्ही शेत बघितलं असेल किंवा तिथं गेला असेल तर जेव्हा तुम्ही ते लीव्स कट करत असता तर आपल्या हाताचा अंकुश असा वास येतो, म्हणून याला काय म्हटलं जातं, म्हणजे मॅलिक ॲसिड और ऑक्झॅलिक ॲसिडला काय म्हटलं जातं तर हे आंब असं म्हटलं जातं. तर ते जेव्हा आपण लीव्स कट करत असतो तेव्हा आपल्या हाताला काय होतात तर ते मॅलिक ॲसिड आणि ऑक्झॅलिक ॲसिड लागत असतं आणि याचे काय केले जातात तर मेडिसिनल युजेस आहेत आणि ते मेडिसिनमध्ये काय केले जातात तर यूज केले जातात. इट कंटेन्स 90 to 95% मॅलिक ॲसिड अँड 5 to 10% ऑक्झॅलिक ॲसिड. म्हणजे 90 to 95% काय करत असतं तर मॅलिक ॲसिड कंटेंट करत असतं आणि 5 to 10% काय करत असतं ऑक्झॅलिक ॲसिड काय करत असतं कंटेंट करत असतं. मॅलिक ॲसिड कॅन बी कलेक्टेड फ्रॉम पर हेक्टर एरिया अँड ग्राम. आणि काय केलं जातं, हे मॅलिक ॲसिड त्याच्यामधून कलेक्ट केलं जातं त्या लीव्सवरून. आपण म्हणजे 40 ते 60 दिवसानंतर हे प्लांट ओल्ड झाल्यानंतर काय केले जातात तर ते कट केले जातात आणि त्या लीव्समधून काय केलं जातं हे मॅलिक ॲसिड आणि ऑक्झॅलिक ॲसिड काय केलं जातं कलेक्ट केलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, क्रॉप रोटेशन अँड इंटरक्रॉपिंग. क्रॉप रोटेशन, आता तुम्हाला माहिती आहे क्रॉप रोटेशन करणं गरजेचं आहे. मी प्रत्येक ट्रॅडिशनल क्रॉप जे आहे ते सांगताना तुम्हाला काय केलेलं आहे ते सांगितलेलं आहे. क्रॉप रोटेशन का करणं गरजेचं आहे. तर बघा, कोणकोणते क्रॉप्स रोटेशन करण्यासाठी घेतले जातात तर सिरियल क्रॉप, व्हेजिटेबल इज खरीप आर फॉलोड बाय ग्रेन इन रब्बी सीझन, ग्राम इज मोस्टली ग्रोन सोल और प्युअर क्रॉप. म्हणजे काय केलं जातं, शक्यतो क्रॉप रोटेशन किंवा इंटरक्रॉपिंग जे आहे ते प्युअर क्रॉप म्हणजे फक्त घेतला तर हरभरा घेतला जातो किंवा जर इंटरक्रॉपिंग करायचं असेल तर कोणकोणते घेतले जातात त्याच्यामध्ये जवार, सनफ्लावर, लिनसीड्स, मस्टर्ड्स अँड शुगर केन. हे काय केलं जातं क्रॉप म्हणजे इंटरक्रॉपिंग करताना हे क्रॉप्स घेतले जातात. नेक्स्ट आहे पॉईंट प्लांट प्रोटेक्शन. तर बघा, प्लांट प्रोटेक्शन पीक संरक्षण आपण कशापासून करतो तर पेस्ट अँड डिसीजेस आपण बघितलेले होते. पाठीमागच्या लेक्चरला मी चार्टमध्ये सगळे तुम्हाला पेस्ट अँड डिसीजेस काय होते दाखवलेले होते. तर बघा, याच्यामध्ये जो पेस्ट आहे कीटक आहे तो कोणता आहे, ग्राम पॉड बोरर. आणि नेक्स्ट आहे कटवर्म्स. ग्राम पॉड बोरर पहिला पेस्ट आहे तो कोणता आहे, ग्राम पॉड बोरर. तर बघा, त्याचा नेचर ऑफ डॅमेज काय आहे, इनिशियली लार्वी बोर्स इनटू द बर्ड्स अँड फ्लावर्स रिझल्ट इन शेडिंग ऑफ बर्ड फ्लावर्स. आफ्टर फॉर्मेशन ऑफ पॉड इट बोर्स इनटू देम अँड फीड इन डेव्हलपिंग सीड्स. आणि काय होतात तर ते जे ग्राम पॉड बोरर त्याच्या लार्वी आहेत त्या काय होतात तर आधी प्लांटवरती असतात, बर्ड्सवरती काय करत असतात तर ते म्हणजे बर्ड्स फीड करत असतात आणि नंतर जेव्हा सीड सेटिंग होतं, सीड सेटिंग झाल्यानंतर मग काय करत असतात तर या बोरर की आतलं जे सीड सेट झालेलं आहे ते काय करत असतात तर खात असतात. नेक्स्ट आहे म्हणजे त्यांचं जी डेव्हलपिंग त्यांची जी ग्रोथ आहे तर ती कशावरती आहे, जे बर्ड्स अँड डेव्हलप्ड सीड्स त्याच्यावरती काय करत असतात तर त्या फीडिंग करत असतात. त्याचा बघा कंट्रोल मेजर्स काय आहे, रेकमेंडेड कंट्रोल मेजर्स आर डीप प्लगिंग, यूज ऑफ लाईट और फेरोमोन ट्रॅप्स अँड डस्टिंग द क्रॉप विथ मॅल्थिओन 5% और कार्बिरल 5% हे काय केलं जातं याच्यामध्ये यूज केलं जातं. नेक्स्ट आहे क्लोरोपायरिफॉस 2 ml. म्हणजे जे क्लोरोपायरिफॉस आहे ते काय केलं जातं या ग्राम पॉड बोररसाठी यूज केलं जातं, त्यांना कंट्रोल करण्यासाठी काय केलं जातं हे केमिकल सगळे यूज केले जातात. नेक्स्ट आहे कटवर्म. सेकंड जो आहे तो कोणता आहे
कटवर्म्स. याचा नेचर ऑफ डॅमेज काय आहे बघा. कटवर्म्स caterpillar remain feeding during day time and cuts the plant or its branches during night hours. आणि काय करत असतात तर त्या जे कटवर्म्स असतात दिवसभर त्याच्यावरती काय होत असतात तर म्हणजे त्या प्लांटवरती असतात पण आपल्याला काय होतात दिसत नाही, हिडन असतात. आणि नेक्स्ट त्या रात्री काय करत असतात तर त्याच्या ज्या ब्रांचेस असतील प्लांटच्या त्या काय करत असतात तर कट करत असतात. हा त्यांचा काय नेचर ऑफ डॅमेज आहे. नेक्स्ट आहे कंट्रोल मेजर्स बघा. त्याच्यासाठी प्रोफेनोफॉस 50 EC और डायक्लोरवस 70 EC आर इफेक्टिव्हली यूज्ड अगेन्स्ट द पेस्ट. आणि याच्या अगेन्स्ट कोणतं केमिकल्स यूज केले जातात तर प्रोफेनोफॉस 50 EC आणि डायक्लोरवस 70 EC हे दोन केमिकल्स याच्या अगेन्स्ट काय केले जातात यूज केले जातात. हे याच्यासाठी इफेक्टिव्ह असतात. नेक्स्ट आहे बघा पॉईंट आपला डिसीजेस. हे झाले पेस्ट, ग्राम पॉड बोरर. आणि नेक्स्ट आहे तो कटवर्म्स. नेक्स्ट आहे तो डिसीजेस बघा कोणकोणते आहेत. डिसीजेस बघा विल्ड. फर्स्ट डिसीज कोणता आहे विल्ड. त्याच्यामध्ये बघा सिम्पटम्स काय आहेत त्याच्या डिसीजचे. इट इज अ फंगल डिसीज. इट अटॅक रूट सिस्टीम रिझल्ट इन डिकम्पोजिशन ऑफ रूट्स, स्टंटेड ग्रोथ विथ पेल येलो लीव्स. काय होतं तर हा विल्ड जो आहे तो फंगल डिसीज आहे. तो जर डिसीज आल्यानंतर ते प्लांट काय होतं त्यांची ग्रोथ जी आहे ती स्टंटेड होते. प्लांट पूर्ण पेल येलो कलरचं होतं. आणि काय होतं तर शक्यतो ते रूट सिस्टीमवरती काय करत असतात तर अटॅक करत असतात. नेक्स्ट ड्रॉपिंग ऑफ लीव्स अँड द अफेक्टेड प्लांट्स अपरूटेड इझिली. आणि काय होतं जेव्हा हा डिसीज त्याच्यावरती पडल्यानंतर काय होतं तर ते प्लांट इझिली काय होतं अपरूटेड म्हणजे मुळासहित ते निघून पडतं. हा काय आहे त्याचा हे त्याचे काय ते सिम्पटम्स आहेत या फंगल डिसीजचे. त्याच्यासाठी कंट्रोल मेजर्स बघा. फॉलो क्लीन कल्टिवेशन्स, क्रॉप रोटेशन्स, ग्रो डिसीजेस रेजिस्टंट व्हरायटी. म्हणजे मोस्टली काय केलं जातं तर सगळे जे प्लांट्स आहेत जे डिसीजपासून आपल्याला प्रोटेक्ट करायचे असतील तर आपण काय करतो रेजिस्टंट व्हरायटीचा काय करतो सुधारित वाण जे आहे त्याचा काय केला जातो इथे यूज केला जातो. नेक्स्ट बघा थायरम और कॅप्टनॉफ 22 2 to 3 ग्राम पर किलोग्राम. ट्रायकोडर्मा 6 ग्राम प्लस 1 ग्राम व्हायटावॅक्स पर किलोग्राम स्प्रे कॉपर सल्फेट अँड बोर्डेक्स मिक्सचर. या केमिकलचा काय केलं जातं इथे विल्ड हा डिसीज कंट्रोल करण्यासाठी इफेक्टिव्ह आहे. हे काय केलेलं आहे त्यांनी रेकमेंडेड केलेलं आहे. नेक्स्ट बघा हार्वेस्टिंग. नेक्स्ट पॉईंट आहे एकच डिसीज आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आहे तो हार्वेस्टिंग. तर हार्वेस्टिंग कधी केलं जातं क्रॉप मॅच्युअर इन अबाउट 3.5 to 4 months. म्हणजे 3.5 ते 4 महिन्यानंतर काय होतं तर ते क्रॉप मॅच्युअर होतं. आफ्टर सोईंग ॲट मॅच्युरिटी लीव्स टर्न येलो द प्लांट ड्राय. आणि काय होतं 3.5 ते 4 महिन्यानंतर प्लांट ते काय होतं काढण्यासाठी येतं. म्हणजे आपण सो करू त्याच्यानंतर 3.5 ते 4 महिन्यानंतर ते पीक म्हणजे ते जे प्लांट्स असतील ते काय होतं तर पेल येलो कलरचे पडू लागतात, ड्राय होतात. ॲट मॅच्युरिटी लीव्स टर्न येलो अँड द प्लांट ड्राय. हार्वेस्टिंग इज डन बाय कटिंग द प्लांट्स क्लोज द ग्राउंड विथ सिकल और पुलिंग द प्लांट्स. आणि काय केलं जातं हार्वेस्ट कसं केलं जातं तर ते एकतर सिकलनी कटिंग केलं जातं किंवा पुलिंग म्हणजे पूर्ण उपटलं जातं प्लांट ते. त्यामुळे काय केलं जातं उपटलं जातं आणि 1 वीकसाठी काय केलं जातं तर ते ड्राय केलं जातं. आणि नंतर थ्रेशिंग जे आहे ते कसं केलं जातं तर थ्रेशिंग मशीन जे असतील त्याच्यामध्ये त्याचा यूज करून काय केलं जातं याचं थ्रेशिंग केलं जातं. आणि परत त्या ज्या सीड्स असतील त्या काय केल्या जातात तर ड्राय केल्यानंतर एक तर गोडाऊन्स गनी बॅग्समध्ये काय केलं जातात स्टोअर केलं जातं. हे झालं त्याचं हार्वेस्टिंग. नेक्स्ट पॉईंट आहे आणि लास्ट पॉईंट आहे तो कोणता आहे तो इल्ड. आता इल्ड कशावरती डिपेंड आहे तर रेनफेड क्रॉप, इरिगेटेड क्रॉप याच्यावरती काय आहे तर याचं इल्ड डिपेंड आहे. रेनफेड क्रॉप बघा रेनफेड क्रॉप जे असेल ते 5 to 6 क्विंटल पर हेक्टर.
5 to 6 क्विंटल पर हेक्टर. आणि इरिगेटेड क्रॉपसाठी जे आहे ते कोणतं आहे, किती आहे तर 10 to 12 क्विंटल पर हेक्टर. 10 to 12 क्विंटल पर हेक्टर. म्हणजे हे यील्ड जे आहे ते कशावरती डिपेंड आहे तर या रेनफेड अँड इरिगेटेड क्रॉपवरती काय आहे डिपेंड आहे. तर सगळे पॉईंट्स आपण बघितलेले आहेत. त्याचं कॉमन नेम, बोटॅनिकल नेम, ओरिजिन, फॅमिली, त्याचे युजेस, सॉईल, क्लायमेट, प्रिपॅरेटरी टिलेज असेल, ट्रीटमेंट ऑफ सीड असेल. नेक्स्ट त्याच्यामध्ये जे मिळणारं मॅलिक ॲसिड अँड ऑक्झॅलिक ॲसिड ते किती प्रमाणात आहे, किती प्रपोर्शनमध्ये आहे. तर मॅलिक ॲसिड जे आहे ते 90 to 95% एवढं कंटेन करतं ते, आणि 5 to 10% काय करतं ऑक्झॅलिस कंटेन करतं. हे सगळे पॉईंट्स आपण काय केलेले आहेत, स्टडी केलेले आहेत. त्याच्यामधले पेस्ट असतील, डिसीजेस असतील, हे काय केलेले आहेत आपण बघितलेले आहेत. तर आपला हा टॉपिक जो आहे ट्रॅडिशनल क्रॉप, इथे आपला हा ट्रॅडिशनल क्रॉप टॉपिक संपलेला आहे. 5 आपण ट्रॅडिशनल क्रॉप बघितलेले. कोणकोणते होते, सोयाबीन असेल, ग्राउंडनट असेल, व्हीट असेल, आणि हे ग्राम. हे काय तर आपण हे सगळे काय बघितले ट्रॅडिशनल क्रॉप इथं बघितलेले आहेत. प्रत्येकाचे युजेस असतील, त्याच्यासाठी लागणारे सॉईल, क्लायमेट, डिसीजेस, पेस्ट, हे सगळे पॉईंट्स आपण काय केलेले आहेत स्टडी केलेले आहेत. तर नाव नेक्स्ट लेक्चर वी कंटिन्यू अवर सेकंड टॉपिक कमर्शियल क्रॉप. काय करणार आहे बघणार आहे. थँक्यू.